ठाणे आनंद आश्रम येथे उदय सामंत यांची पत्रकार परिषद। अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांची कारणमीमांसा करण्यासाठी उदय सामंत यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले, इंडिया आघाडीने 2 समाजात फूट पाडून हे यश संपादन केले आहे। विशेष करून मुस्लिम समाजामध्ये मोठा गैरसमज केला गेला। संविधान बदलणार अशी खोटी अफवा पसरवून मत मागण्यात आली, पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जास्त मते मिळाली नाही तरी पंतप्रधान मोदीच बनणार असे ते म्हणाले। जो गैरसमज सगळीकडे पसरवण्यात आला आहे तो गैरसमज आम्ही विकास कामे करून दूर करू। यानंतर येणाऱ्या विधानसभेत 200 जागा महायुतीच्या आणू। आमचा स्ट्राईक रेट उबाटा पेक्षा जास्त आहे। जागा वाटपात उशीर झाला याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला। भाजपावर नाराज होण्याचे कारण नाही, चुकीची सुधारणा होऊ शकते। सेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, आमचे मित्रपक्ष असतील, या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। अपेक्षित यशापर्यंत जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकलो नसलो तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, ही देखील देशाच्या दृष्टीनं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक बाब आहे। पण कालपासूनच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांच्यामुळं काही लोकांना यश मिळालं त्या घटकांनाच ते विसरले। या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 कम्युनिटीमध्ये फार मोठ्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्यामध्ये इंडिया अलायन्स यशस्वी झाली। कदाचित त्यांचा तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो होतो, परंतु मुस्लिम बांधव आणि भगिनींमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जर पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील अशा पद्धतीचा एक अपप्रचार करण्यात आला। आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे मुस्लिम बंधू भगिनी असतील, दलित बंधू भगिनी असतील, यांच्याबद्दल आक्रोश निर्माण झाला आणि ही आपसूक सगळी जी मतं आहेत कुठची मेहनत न घेता ही एनडी अलायन्सला मिळाली। परंतु कालपासून झालेल्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये या घटकाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही आणि म्हणून 24 तासात ज्यांची उपयुक्तता संपलेली आहे अशाने देखील समजून घेतलं पाहिजे की जो गैरसमज पसरून फक्त मतासाठी उपयोग करून घेतलेला आहे असा उपयोग करणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नाही किंवा देशातलं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार नाही। आज जर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला, 2 जिल्ह्याच्या मतामध्येच आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं निवडणूक या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या झाल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आमच्या मुस्लिम बांधवांची मताची संख्या ही फार कमी होती आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ती संख्या फार मोठ्या पद्धतीनं होती। मी आकडेवारी देखील आणलेली आहे। ज्या ठिकाणी ही संख्या कमी होती त्या ठिकाणी नारायणराव राणेंना 99,950 मताधिक्य मिळालं आणि ज्या ठिकाणी ही संख्या जास्त होती त्या ठिकाणी इंडिया अलायन्सला कदाचित 1 लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा होती, परंतु आम्ही त्यांना रोखलं आणि ते 30-35 हजारच्या लीडपर्यंत गेले। परंतु जर आकडेवारी आपण बघितली पूर्ण बूथवरची तर ज्या ज्या ठिकाणी हे मोहल्ले आहेत, ज्या ज्या ठिकाणी या वाड्या आहेत, तिथे आम्हाला मतं पडलेली जी आहेत ती 50च्या खाली आहेत आणि एनडी अलायन्सला पडलेली जी मतं आहेत ही 300, 400, 500 अशी मतं आहेत। त्याच्यामुळं तो नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पूर्ण एनडी आघाडीला यश मिळालं, म्हणूनच एवढ्या जागांपर्यंत पोचू शकले। मला त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रिटिसाइज करायचं नाही, नेत्यांना करायचं नाही, परंतु एकच भावना आमची सगळ्यांची होती की आम्ही जर त्यांच्या जागी असतो तर पहिलं ज्यांच्यामुळं मतमोजणी 1 लाखापासून सुरू झाली, आमची मतमोजणी ही 0पासून सुरू झाली आणि त्यांची मतमोजणी, त्यांच्या उमेदवाराची मतमोजणी ही 1 लाख ते 1,20,000पासून सुरू झाली, कारण एक गठ्ठा मतं ही ध्रुवीकरण होऊन त्यांना मिळालेली होती। परंतु त्यांच्या कोणाच्याही पत्रकार परिषदेमध्ये साधा उल्लेख देखील मुस्लिम बांधवांचा देखील झाला नाही आणि संविधान बदलतो म्हणून हा गैरसमज करून जी मतं मिळवली त्यांचा देखील उल्लेख झाला नाही। याचा अर्थ या दोन्ही कम्युनिटींना फक्त मतदानासाठी भडकवण्यात आलेलं होतं, परंतु हा गैरसमज आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्की दूर करू, चांगल्या पद्धतीनं काम करू, झालेल्या अपयशाबाबत आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि विधानसभेला व्याजासकट सगळं परत करू। त्याच्यामुळं काही लोकांनी जे कालपासून तोंड सोडलेलं आहे, ठीक आहे,
नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून सरकार काही केलेलं नाही. सरकार आलेलंच आहे. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान पुन्हा बनणार आहेत. नितीशजी असतील, चंद्राबाबू असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, हे सगळे NDAमध्ये तसेच राहणार आहेत. त्याच्यामुळं काही लोकांनी दिवा स्वप्न बघू नये. आणि जर आपण फरक बघितला तर काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 99 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपाला 244 जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण उत्सव साजरा करत असताना किंवा सेलिब्रेशन करत असताना हे देखील बघितलं पाहिजे की हे जर उलटं झालं असतं की काँग्रेसला ह्या भारत जोडोमुळं 200 जागा मिळाल्या असत्या तर हे कर्तृत्व काँग्रेसचं आहे असं समजण्यामध्ये तथ्य होतं. परंतु ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये देखील जागा मागं आल्या याचा जर आपण अभ्यास केला, मी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही, परंतु उत्तर प्रदेशातले जरी आपण आकडे बघितले आणि मतदारसंघ जर बघितले तर या दोन कम्युनिटीमध्ये ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवलेला होता त्याचं रूपांतर हे मतामध्ये झालं. पण 24 तासातच लक्षात आलं असेल, देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मतं मिळवण्यासाठी केलेला होता. मतदान काल संपलं, त्यांची गरज काल संपली, साधा उल्लेख देखील त्यांचा कोणी केलेला नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा झालेला गैरसमज आहे तो विकास कामं करून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू. आणि कोण 185 187 जरी सांगत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 200 जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री आपल्याला झालेला दिसेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाकरेंना संपवायला भाजपने शिंदे गटाला ताकद दिली, मात्र भाजपचा शिवसैनिकांनी सुपडा साफ केला. केदार दिघे. शिवसेनेने पुन्हा शून्यातून विश्व निर्माण केले. शिवसेना संपवण्यासाठी भाजपने शिंदे गटाला ताकद दिली खरी, मात्र जिथे काँग्रेस विरोधात भाजपचे उमेदवार उभे होते तिथे शिवसैनिकांनी भाजपचा सुपडा साफ केला. ठाकरेंना संपवण्याच्या नादात महाराष्ट्रात भाजप संपली असा हल्लाबोल ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे. ठाण्यातील शिंदे गटाचा विजय हा धनशक्ती आणि भाजपाच्या मोदी मतांवर मिळालेला आहे. शिवसेनेचे राजन विचारे हे एकाकी या धनशक्ती विरोधात लढले. उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्यासाठी भाजपने शिंदेच्या पाठी आपली सगळी ताकद उभी केली, मात्र खरी गंमत तर भाजपचे उमेदवार जिथे उभे होते तिथे पाहायला मिळाली. भाजपच्या उमेदवारांना शिवसैनिकांनी नाकारले आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. मुलुंडमध्ये भाजपच्या उमेदवाराचा शिवसैनिकांनी पराभव करत शिवसेनेचे उमेदवार संजय दीना पाटील यांना दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे शिंदेची ताकद भाजपच्या कामाला आली नाही, याचा दुसरा अर्थ शिंदेची ताकद नाही असा होतो, असाही हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात शिंदेचा कुठेही फायदा भाजपला झालेला दिसत नाही. उलट भाजपच्या जीवावर शिंदेचे काही उमेदवार निवडून आले, असेही केदार दिघे यांनी म्हटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्ह चोरलेल्या असतानाही शून्यातून विश्व निर्माण करत 9 जागांवर दणदणीत विजय संपादन केला. याबद्दल केदार दिघे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. पुढील 3 दिवसात पाऊस. तळ कोकणात मोसमी पावसाने कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागांसह अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात आगेकूच केली आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून पुढील 3 दिवसात मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून पुढील 4-5 दिवसात मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र, गोव्यासह तळ कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्याचसोबत तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या भागात आणखी आगेकूच करेल. राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज बुधवारी राज्यभरात पावसाचा अंदाज आहे, तर शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण कोकणात पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये भीषण उकाडा जाणवत आहे. गेल्या काही दिवसात राजस्थानाच्या फौलादीमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला, तर राजधानी दिल्लीत सुद्धा 49 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला होता. उत्तर प्रदेशाच्या अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण रेल्वेमध्ये 11 जागांसाठी नोकर भरती. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येतील. यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंटची 1 जागा, प्रोजेक्ट इंजिनियर, टेंडर आणि प्रपोजलच्या 8 जागा, कॅड ड्राफ्टमनची 1 जागा, असिस्टंट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टची 1 जागेचा समावेश आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांची मुलाखत 25 जून रोजी, प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी 27 जून रोजी आणि प्रोजेक्ट इंजिनियर टेंडर अँड प्रपोजलसाठी 20 जून रोजी, कॅड ड्राफ्ट्ससाठी 15 जून आणि असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी 24 जून रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड रेल्वे स्टेशन, सेक्टर 40, सीवूड पश्चिम, नवी मुंबई येथे उपस्थित राहावे लागणार.